Welcome student in my NEET Bio channel. As we have started most expected questions for the NEET exam 2026 आणि ह्या सिरीजचा पार्ट म्हणून आपण फर्स्ट चॅप्टर बायोमॉलिक्यूल स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्यातला पहिला पार्ट आपण अपलोड केलेला आहे. सेकंड पार्ट आपण स्टार्ट करणार आहोत. ह्या पार्टमध्ये आपण 10 MCQ सॉल्व करणार आहोत आणि हे होली NCERT बेस्ड असणार आहेत. त्यामुळे तुमची NCERT रिव्हिजन पण होईल आणि MCQ सॉल्व करत असताना तुम्हाला MCQ सॉल्व करण्याची टेक्निक पण अंडरस्टँड होईल. आणि ह्या टेक्निकमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे तर तुम्हाला लॉजिकल थिंकिंग वापरता आलं पाहिजे आणि इलिमिनेशन टेक्निकचा वापर करून तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी जे काय लॉजिक लागतंय आणि जे काय बेसिक नॉलेज लागतंय ते ह्या सिरीजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. Let's start the first question. Identify the amino acids given below and select the correct option. तो अमायनो ॲसिडचे स्ट्रक्चर्स NCERTमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला काही स्ट्रक्चर्स अमायनो ॲसिडचे आले पाहिजे. सगळे स्ट्रक्चर काही गरजेचे नाही. सो चला क्वेश्चन बघूया. सो अमायनो ॲसिड्स काय असतात ज्याच्यामध्ये ॲसिडिक ग्रुप आणि अमायनो ग्रुप असतो. कशावर? अल्फा कार्बन ॲटमवर. आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड्स काय तयार होतात तर त्याच्यावर असतो व्हेरिएबल ग्रुप. तो व्हेरिएबल ग्रुप ह्या स्ट्रक्चरमध्ये H आहे. जर व्हेरिएबल H असेल तर त्याला ग्लायसिन म्हणतात. सो ग्लायसिन काय आहे? सिम्पलेस्ट अमायनो ॲसिड आहे. का? कारण आर ग्रुप हा Hनं रिप्लेस होणं म्हणजे काय की सर्वात सिम्पल अमायनो ॲसिड तयार होणार आहे. सो ग्लायसिन इज द सिम्पलेस्ट अमायनो ॲसिड. आणि जर आर ग्रुप CH3नं रिप्लेस झाला तर त्याला आपण म्हणणार आहे ॲलॅनिन. सो हे ॲलॅनिन स्ट्रक्चर होणार. आर ग्रुप मिथॉक्सी ग्रुप म्हणजे CH2OHनं जर रिप्लेस झालं तर ते तयार होते सेरीन. हे स्ट्रक्चर आहे सेरीनचं. आणि आर ग्रुप जर CH2SHनं रिप्लेस झाला म्हणजे SH म्हणजे हा सल्फर आहे S आणि तो सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड असणार. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते सिस्टीनचं आहे. हे स्ट्रक्चर आहे सिस्टीन. सो दॅट्स वाय फर्स्ट स्ट्रक्चर इज अ ग्लायसिन. तो फर्स्ट स्ट्रक्चर ग्लायसिनचा आहे. सगळ्या ऑप्शनमध्ये ग्लायसिन दिलेला आहे. देन म्हणून आपल्याला सेकंड ऑप्शन बघावं लागणार. हे सेरीनचा आहे. सेरीन 2 ऑप्शनमध्ये दिलेला आहे. तो तिसरा आणि चौथा रॉंग. आणि थर्ड ऑप्शन आहे सिस्टीन. सो सिस्टीन आपल्याला सेकंडमध्ये दिलेला आहे. सो करेक्ट ऑप्शन आहे आपला एक्स्ट्रा अमायनो ॲसिडचे स्ट्रक्चर्स मी दिलेले आहेत. तुम्ही क्विकली हे बघा. हे स्ट्रक्चर्स जास्त इम्पॉर्टंट नाहीत बट ह्याचे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट जास्त आहेत. तो ॲसिडिक अमायनो ॲसिड्स आहेत ॲस्पार्टिक ॲसिड, ग्लुटामिक ॲसिड. बेसिक अमायनो ॲसिड्स आहेत आर्जिनाइन, हिस्टिडीन, लायसिन. तो हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ट्रिक हॉल करू शकता. अमायनो ॲसिड्स ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक ग्रुप असणार आहे आरच्या ठिकाणी. सो त्याचे 3 एक्झाम्पल्स आहेत फिनिल, ॲलॅनिन, अमायनो ॲसिड. देन टायरोसिन काय आहे? फक्त ओन्ली OH ॲड झालेला आहे फिनिल ॲलॅनिनवर. ट्रिप्टोफॅनमध्ये डबल मेंबर्ड रिंग असणारं स्ट्रक्चर अटॅच झालेलं आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. थोडे रिवाईज करा. देन नेक्स्ट क्वेश्चन. ऑल आर इसेन्शियल फॅटी ॲसिड्स एक्सेप्ट. इसेन्शियल फॅटी ॲसिड नाही हे ओळखायचं आहे. इसेन्शियल फॅटी ॲसिड काय असतात? जे फॅटी ॲसिड्स आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला ते डाएट म्हणून घ्यावे लागतात, म्हणून ते गरजेचे आहेत, इसेन्शियल आहेत. सो इसेन्शियल फॅटी ॲसिड्स विच आर नॉट सिंथेसाइज इन आवर बॉडी अँड दॅट्स वाय वी शुड टेक इन अ डाएट. मग इसेन्शियल अमायनो ॲसिड्स कुठले असतात? तर इसेन्शियल अमायनो ॲसिड्स मेनली 3 असतात. अराचिडोनिक इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे. ओलिक ॲसिड इसेन्शियल अमायनो ॲसिड नाही, हे लक्षात ठेवा. सो देन लिनोलिक अमायनो ॲसिड इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे. लिनोलेनिक पण इसेन्शियल अमायनो ॲसिड. आणि ह्याच्यामध्ये ॲराचिडोनिक ॲसिड जे आहे ते सेमी इसेन्शियल आहे. का? कारण याला तयार करण्यासाठी लागतं लिनोलिक ॲसिड. जर लिनोलिक ॲसिड जर प्रेझेंट असेल बॉडीमध्ये तर हे ॲराचिडोनिक ॲसिड तयार होतं. जर नसेल लिनोलिक ॲसिड तर हे इसेन्शियलमध्ये जातो. दॅट्स वाय हे कंडिशनली इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. बट तुम्ही लक्षात ठेवायचे तिन्हीही अमायनो ॲसिड्स काय आहेत? इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. ओलिक ॲसिड इसेन्शियल अमायनो ॲसिड नाही. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट. So a diglycerides has 2 fatty acids esterified with glycerol.
तो ह्याच्यामध्ये काय म्हणतायत की ग्लिसरॉल बरोबर 2 फॅटी ॲसिड जर इस्टर पाहिजे. ग्लिसरॉल काय असते, ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन असते. सो ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन हे झाले. राहिलेले सगळे काय आहेत त्याच्यावर हायड्रोजन असणार आहे. हा काय आहे, ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन. आणि इथं जर 2 फॅटी ॲसिड जर अटॅच झाले तर त्याला आपण काय म्हणणार, डायग्लिसराईड. आणि म्हणून आणि डायग्लिसराईड ज्यावेळेस तयार होणार त्यावेळेस इथं इस्टर बॉन्ड तयार होणार. तर मग हे करेक्ट आहे. डायग्लिसराईड हॅज अ 2 फॅटी ॲसिड्स इस्टरिफाईड विथ ग्लिसरॉल. हे स्टेटमेंट म्हणून बरोबर आहे, बट आपल्याला रॉंग शोधायचं आहे. ग्लिसरॉल इज अ ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन. येस, दिस इज द ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन आहे, दिसतंय तुम्हाला. देन arachidonic acid has a 20 carbon atoms excluding the carboxyl carbon. तो हे रॉंग आहे. arachidonic acidsमध्ये हे 20 कार्बन ॲटम्स असतात, बट हे इन्क्लुडिंग असतं, एक्सक्लुडिंग नाही. हे इन्क्लुडिंग कार्बॉक्सिल कार्बन. म्हणजेच काय, arachidonic ॲसिडचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, CH3. आणि ह्याच्यामध्ये किती असतात, 20 कार्बन. सो त्यामुळे इथं CH2 आणि हा एक कार्बन आहे, इथं हा एक कार्बन आहे, म्हणजे 2 गेले. म्हणजे हे टोटल कार्बन किती झाले बाळांनो, 18. आणि हा COH. टोटल 20 कार्बन. हा एक 18, एक 19 आणि हा एक 20. सो टोटल कार्बन 20 आहेत. सो हा कार्बॉक्सिलिक कार्बन इन्क्लुडिंग आहे. ह्यानी काय म्हणलंय, 20 कार्बन ॲटम्स एक्सक्लुडिंग कार्बॉक्सिलिक ग्रुप. कार्बॉक्सिलिक ग्रुपचा इन्क्लूड पाहिजे. दॅट्स वाय हे स्टेटमेंट रॉंग आहे. लेसिथिन इज अ फॉस्फोलिपिड फाउंड इन सेल मेम्ब्रेन. यस, सेल मेम्ब्रेनमध्ये जे तयार केलं जातं ते फॉस्फोलिपिड असतं. जी सेल मेम्ब्रेन आपली बायलेअरची बनलेली असते, लिपिड बायलेअरची. बट ते जे लिपिड असतं ते फॉस्फोलिपिड असतं. याला दुसरं नाव आहे लेसिथिन. तो लेसिथिन ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पुढच्या क्वेश्चन्समध्ये बघणार आहोत. तो करेक्ट ऑप्शन आपला आहे 3. तर हे रॉंग ऑप्शन आहे, त्यामुळे हा करेक्ट ऑप्शन. काही रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर इथे दिलेले आहेत. हे आहे बाळांनो ग्लिसरॉल ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन दिसतंय तुम्हाला. हे आहे फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड कसे रिप्रेझेंट केले जातात, RCOH. R हा कार्बन ॲटमची लॉंग चेन असते. सो हे 3 आहेत फॅटी ॲसिड. जर जॉईन झाले, तिन्ही जॉईन झाले तर ट्रायग्लिसराईड, एक जॉईन झाला तर मोनोग्लिसराईड, 2 झाले तर डायग्लिसराईड. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये डिहायड्रेशन रिॲक्शन असल्यामुळे एक एक वॉटर बाहेर पडू शकतो. तो हे एकदम सिम्पल आहे. तुम्ही व्यवस्थित रिॲक्शन बघा, ह्याच्यावर क्वेश्चन बनण्याचे भरपूर चान्सेस आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कन्सिडर द फॉलोइंग केमिकल स्ट्रक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन टू आयडेंटिफाय इट. हे केमिकल स्ट्रक्चर कशाचं आहे, तर आता हे केमिकल स्ट्रक्चर बघण्यासाठी हे काय आहे, ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन. म्हणजे हे लिपिडचं स्ट्रक्चर आहे आणि हे ग्लिसरॉलला अटॅच झालेले आहेत फॅटी ॲसिड्स. हे फॅटी ॲसिड फर्स्ट आहे, हे फॅटी ॲसिड सेकंड आहे. आणि इथं जो तयार झालेला आहे बॉन्ड त्याला इस्टर बॉन्ड म्हणणार आहे आपण. OCO जो आहे तो इस्टर बॉन्ड, म्हणजे इस्टरिफिकेशन झालेलं आहे. बट थर्ड हायड्रॉक्सिल ग्रुप प्रोपेनचा रिप्लेस झालेला आहे ह्या ग्रुपनं. आणि ह्या ग्रुपला आपण काय म्हणतो, फॉस्फॅटिडिल कोलिन. आणि हा जो फॉस्फॅटिडिल कोलिन आहे, सो हा फॉस्फेट ग्रुप आहे, म्हणजे फॉस्फॉरिक ॲसिड. आणि हा कोलिन आहे, CH2CH2N CH3CH3CH. आणि ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो लेसिथिन. आणि हे लेसिथिनचं स्ट्रक्चर आहे. लेसिथिन म्हणजेच काय बाळांनो, फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड काय असते, फॉस्फोलिपिड हे कॉन्जुगेटेड लिपिड आहे. कॉन्जुगेटेड लिपिड्समध्ये एक लिपिड पार्ट असतो आणि दुसरा नॉन लिपिड पार्ट असतो. हे जे ग्लिसरॉल आणि हे फॅटी ॲसिड्स हे लिपिड पार्ट्स आहेत. आणि हा फॉस्फेट ग्रुप आणि हा कोलिन ग्रुप नॉन लिपिड पार्ट आहे. बट हा लेसिथिन फॉस्फोलिपिड कशासाठी इम्पॉर्टंट आहे, तर आपल्या सेलच्या किंवा ऑर्गॅनिलीच्या सगळ्या मेम्ब्रेन्स ज्या की बायलेअर आहेत त्या फॉस्फोलिपिड तयार करतो, किंवा त्याला आपण लेसिथिन म्हणतो. किंवा न्यूरॉनची जी काही मायलिन शीथ असते त्याला स्पिंगोलिपिड पण आपण म्हणतो. मग हे स्पिंगोलिपिड पण याचंच असते, फक्त हे R ग्रुप त्याच्यामध्ये बदल झालेले असतात. सो R ग्रुप म्हणजेच काय बाळांनो, हे फॅटी ॲसिड्स बदल झालेले असतात. फॉस्फोलिपिडला आपण रिप्रेझेंट करण्यासाठी हे जे आहे ना ग्लिसरॉल आणि हे जे स्ट्रक्चर आहे फॉस्फॅटिडिल कोलिन, किंवा ह्याला आपण काय म्हणतोय, फॉस्फोकोलिन ग्रुप.
हा असतो बाळांनो वॉटर सॉल्युबल, त्यामुळं हा काय तयार करतो त्याचा हेड. हे कार्टून स्ट्रक्चर आपण फॉस्फोलिपिड किंवा लिसिथिन्स असं दाखवतो. आणि ह्या फॅटी ॲसिडच्या चेन, या फॅटी ॲसिडच्या चेन खूप लाँग असतात, त्यामुळे हे टेल असे दाखवतो. आणि त्याच्यातली एक चेन ही अनसॅच्युरेटेड असते, त्यामुळे आपण दाखवताना हे अशा पद्धतीने दाखवतो. तर हे कार्टून स्ट्रक्चर आहे फॉस्फोलिपिडचं, किंवा त्याला आपण काय म्हणतो लेसिथिन. सो मग हा आहे हायड्रोफिलिक हेड, हे दोन आहेत हायड्रोफोबिक एंड. म्हणजेच काय आहेत बाळांनो, हे लिपिड लविंग आहेत आणि हे वॉटर लविंग आहेत, म्हणून ह्याला हायड्रोफिलिक म्हणतात, ह्याला लिपोफिलिक म्हणतात. तो अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे लेसिथिनचं. व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला लेसिथिन स्ट्रक्चर आलं पाहिजे. टर्पिनचं नाही, ट्रायग्लिसराईड तर आपण आताच बघितलं स्ट्रक्चर. प्रोस्टाग्लॅन्डिनचं पण काही इम्पॉर्टंट नाही, हे पण इम्पॉर्टंट नाही. सो करेक्ट ऑप्शन इज द लेसिथिन. देन नेक्स्ट वन इज द इथं फॅटी ॲसिड्स दिलेले आहेत. फॅटी ॲसिड्स काय असतात, लॉंग चेन्स ऑफ कार्बन असतात. त्या आयदर सॅच्युरेटेड असतील किंवा अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे त्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणार, आणि अनसॅच्युरेटेडमध्ये कार्बनमध्ये डबल बॉन्ड असू शकतो. एक असेल, दोन असतील, तीन असतील, किती असतील. तो पहिली गोष्ट ओलिक ॲसिड. आता हे याची स्ट्रक्चर, पहिली गोष्ट तुम्हाला काय माहीत पाहिजे, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड लिपिड्स माहीत पाहिजे. सॅच्युरेटेड लिपिडची दोन स्ट्रक्चर आहेत, पाल्मिटिक ॲसिड आणि दुसरं आहे बाळांनो स्टिरिक ॲसिड. सो हे स्टिरिक ॲसिड, पाल्मिटिक ॲसिड हे एक्झाम्पल्स तुम्हाला माहीतच पाहिजेत. आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे 4 एक्झाम्पल हे लक्षात ठेवायला. ओला, तो खूप सोपा निमोनिक्स आहे. ओला म्हणजे बाळांनो हे आहे ओलिक ॲसिड, हे लिनोलिक ॲसिड, आणि हे आहे बाळांनो लिनोलेनिक ॲसिड, आणि हे आहे ॲराचिडोनिक ॲसिड. ॲराचिडोनिक ॲसिड. तो असे हे एवढे 5-6 तर तुम्हाला लिपिडची नावं माहीतच पाहिजेत. सो पाल्मिटिक ॲसिड बाळांनो 16 कार्बनचं असते. स्टिरिक ॲसिड हे 18 कार्बनचं असते. ओलिक ॲसिड हे 18 कार्बन. लिनोलिक ॲसिड पण 18 कार्बनची चेन असते. लिनोलेनिक पण 18 कार्बनची चेन असते. आणि ॲराचिडोनिक ॲसिड पण 20 कार्बनची चेन असते, ज्याच्यावर आपण आता क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. आणि हे अनसॅच्युरेटेड आहेत, म्हणजे यांच्यामध्ये बाळांनो डबल बॉन्ड्स आहेत. आणि सॅच्युरेटेड म्हणजे यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड. आता हे 16 कार्बन असतील तर ह्याचा फॉर्म्युला कसा लिहिणार आपण, पाल्मिटिक ॲसिडचा कसा लिहिणार बाळांनो, CH3 CH2 आणि इकडं हे ॲसिड आहे COH, तर ग्रुप येणारच. आता बघा हे 16 कार्बन आहेत. आता इथला हा एक कार्बन गेला, इथला एक कार्बन गेला, मग इथं किती कार्बन असतील बाळांनो, 14 असतील. इथे किती आहेत, 14, 15, 16. म्हणजे हे स्ट्रक्चर जे दिलेलं आहे, हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, पाल्मिटिक ॲसिडचं आहे. हे स्ट्रक्चर कशाचं आहे, 14 हे कार्बन, 15वा हा, 16वा हा. 16 कार्बन काय असतात पाल्मिट. आता हे स्टिरिक ॲसिडचं कसं येणार बाळांनो, स्टिरिक ॲसिडचं स्ट्रक्चर इथं काय येणार, 16 येणार. 16, 16, 17, 18. तर काय होणार बाळांनो, स्टिरिक ॲसिडचं स्ट्रक्चर येणार. तो ओलिक ॲसिड आणि लिनोलेनिक ॲसिड किंवा ॲराचिडोनिक ॲसिडमध्ये काय येणार, कार्बन कार्बन डबल बॉन्ड येणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये हायड्रोजन कमी असणार आहे. सो आणि ह्याच्यामध्ये पण हे जे खालचे 3 आहेत ते इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आहेत. हे डाएटमधून घ्यावे लागतात, आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत. म्हणजे कुठले आहेत, लिनोलिक ॲसिड, लिनोलेनिक ॲसिड, ॲराचिडोनिक ॲसिड हे इसेन्शियल आहे. तो लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. थोडी एक्स्ट्रा मी थेरी सांगितलेली आहे, बट ही गरजेची आहे. आयडेंटिफाय द रॉंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू द स्ट्रक्चर ऑफ DNA. तुम्हाला रॉंग स्टेटमेंट शोधायचं आहे. DNA 1 टर्न ऑफ द हेलिकल स्ट्रक्चर ऑफ DNA हॅज 10 बेस पेअर्स. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. एक टर्न जो असतो तो हा जर DNA असेल, DNA डबल स्टँडर्ड असणार आहे. तो हा त्याचा इथून स्टार्ट झाला आणि इथपर्यंत आला, ह्याला आपण काय म्हणणार बाळांनो, 1 टर्न म्हणणार आहे. हा 1 टर्न झाला की नाही 360 डिग्रीचा, तर त्याच्यामध्ये 10 बेस पेअर असतात. करेक्ट आहे स्टेटमेंट. द नायट्रोजन बेसेस आर प्रोजेक्टेड परपॅन्डिक्युलर टू द शुगर फॉस्फेट
शुगर बॅकबोन बट फेस इनसाइड. ठीक आहे. तो हे इथं शुगर असते, फॉस्फेट ग्रुप असतो, शुगर ग्रुप असते, हा ह्याचा बॅकबोन आहे. ह्या साईडला पण अशाच पद्धतीने डबल स्टँडर्ड असणार आहे आणि आतल्या साईडनं इनर साईडनं इकडून काय असणार आहे बाळांनो, नायट्रोजन बेसेस बॉन्डिंग तयार करणार आहे. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे. थर्ड, adenine and guanine of one strand always base pair with cytosine and thymine respectively on other strand. रिस्पेक्टिव्हली म्हणजे हे काय म्हणतायत, हे ॲडेनिन कुणाबरोबर पेअर करतंय, सायटोसिन बरोबर, आणि ग्वानिन कुणाबरोबर पेअर करतंय म्हणे, थायमिन बरोबर. बट हे चुकीचं आहे. ॲडेनिन कुणाबरोबर पेअर करतं, थायमिन बरोबर करतं, आणि ग्वानिन हे सायटोसिन बरोबर करतं. हा चारकॉप्स रूल तुम्हाला माहीत आहे. आणि ॲडेनिन हे डबल बॉन्ड तयार करतं, हे नायट्रोजन बेस आहेत. थायमिन बरोबर डबल बॉन्ड, आणि ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. हा चारकॉप्सचा रूल आपल्याला माहीत आहे. ह्यांनी उलटं दिलेलं आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. तो म्हणून आपलं आन्सर हे होणार आहे. तरी फोर्थ ऑप्शन बघायचं आहे. देअर आर 2 हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन ॲडेनिन अँड थायमिन बरोबर आहे. अँड 3 हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन ग्वानिन अँड सायटोसिन. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे. बट आन्सर आपला आहे थर्ड. तो हे थोडं DNA स्ट्रक्चर बघणं गरजेचं आहे. हे दिसतंय तुम्हाला पॅरल स्ट्रँड्स आहेत एकमेकाला. इथं आतल्या साईडनं काय झालेले आहेत बाळांनो, नायट्रोजन बेसचे पेअरिंग झालेले आहेत. म्हणून त्यांना म्हणलंय तो नायट्रोजन बेसेस आर ऑलवेज इन इनर साईड. आणि एक टर्न, हा एवढा टर्न आहे बाळांनो, इथून हा दाखवलेला टर्न आहे की नाही, सो एवढा टर्न याला म्हणणार आपण पीच म्हणणार, वन पीच किंवा हेलिक्स म्हणणार. हे हेलिक्स म्हणजे सेंटर ॲक्सिसच्या भोवती पॅरलली रन होत आहेत, आणि हा पीच, आणि एक पीचचं डिस्टन्स किती असते बाळांनो, कधी कधी विचारू शकतात, 3.4 नॅनोमीटर. आणि ह्या 3.4 नॅनोमीटरमध्ये किती बेस पेअर असतात, 10 बेस पेअर्स असतात. याचा अर्थ एक बेस पेअरमधलं डिस्टन्स किती असणार, 0.34 नॅनोमीटर. तो एक बेस पेअरमधलं म्हणजे दिसते का, हे एक बेस पेअरमधलं डिस्टन्स 0.34 नॅनोमीटर. आणि टोटल जे डिस्टन्स आहे ते किती आहे बाळांनो, पीचमधलं म्हणजे एका टर्न 360 डिग्रीच्या टर्नला 3.4 नॅनोमीटर. हे कधी कधी अँगस्ट्रॉंग युनिटमध्ये पण कन्वर्ट करून तुम्हाला विचारतील. तर अँगस्ट्रॉंग युनिट जर विचारलं तर एका पीचमध्ये 10 बेस पेअर मधलं डिस्टन्स किती असणार आहे बाळांनो, अँगस्ट्रॉंग युनिटमध्ये म्हणलं तर हे 10⁻⁹ असतं नॅनोमीटर, अँगस्ट्रॉंग 10⁻⁻10 असतं. सो दॅट्स वाय हे असणार 34 अँगस्ट्रॉंग युनिट, आणि एका बेस पेअरमधलं 3.4 अँगस्ट्रॉंग युनिट. सो हे लक्षात ठेवा. Then next question, the following column match the following column and select the correct option. तो हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तो ह्याच्यामध्ये युरिडीन INE जिथं आलं ना, तर हा काय असतो बाळांनो, न्यूक्लिओसाइड असतो. न्यूक्लिओसाइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शुगर आणि नायट्रोजन बेसेस जॉईन झालेले असतात, त्याला न्यूक्लिओसाइड म्हणतो आपण. सो युरिडीन काय आहे, न्यूक्लिओसाइड. ॲडिनिलिक ॲसिड हे ॲसिड आहे. याचा अर्थ काय बाळांनो, की त्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला आहे. फॉस्फेट ग्रुप काय असतं, तो फॉस्फॉरिक ॲसिड असतं. तो फॉस्फॉरिक ॲसिड म्हणजेच काय, H3PO4. त्यालाच आपण काय म्हणतो, फॉस्फेट ग्रुप म्हणतो किंवा फॉस्फॉरिक ॲसिड म्हणतो. मग हे ॲडिनिलिक ॲसिड म्हणजे काय, फॉस्फेट ग्रुप प्लस ॲडिनाइन ॲडेनिन आणि त्याला अटॅच झालेलं आहे शुगर, म्हणजे याचा अर्थ हे न्यूक्लिओटाईड आहे. तो हा काय आहे, न्यूक्लिओ. सो ए सेकंड कुठं दिले बाळांनो, या दोन ऑप्शनमध्ये दिलेला आहे. B4 कुठं दिलेला आहे, दोन्ही ऑप्शनमध्ये दिलेला आहे. देन पायरिमिडीन काय आहे, नायट्रोजन बेस आहे. तो पायरिमिडीन आणि प्युरिन्स हे नायट्रोजन बेसेस आहेत. नायट्रोजन बेसेस दोन प्रकारचे आहेत, पायरिमिडीन अँड प्युरिन्स. त्यामुळे सी फर्स्ट इथं दिलेला आहे. याचा अर्थ रायबोन्यूक्लिक ॲसिड काय असणार आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे बाळांनो, RNA आहे. तो म्हणून ऑप्शन थर्ड इज द करेक्ट ऑप्शन. तो हा खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला काय कळलं पाहिजे, न्यूक्लिओटाईडमधला डिफरन्स कळला पाहिजे. सो त्यासाठी मग इथं मी चार्ट दिलेला आहे, तुम्ही लक्षात ठेवा. नायट्रोजन बेसिस काय असतात बाळांनो, DNA मध्ये काय असतात,
AGCT असं लक्षात ठेवा. हे आहेत बाळांनो प्युरिन्स, हे आहेत पायरिमिडिन्स. पायरिमिडिन्स काय आहेत? थायमिन आणि सायटोसिन, ॲडेनिन आणि ग्वानिन. यांच्यामध्ये डबल बॉन्ड, यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड झाले. RNAमध्ये काय असतात? प्युरिन्स. हे प्युरिन्स समानच असतात. AGCU असतो इथं फक्त आणि यांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो, यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड झालं. बट ज्या वेळेस हा आता ह्यांच्या DNA काय असते? डिऑक्सिरायबोज शुगर, यांच्यामध्ये रायबोज शुगर, आणि हे रायबोज शुगर अटॅच झालेले असते नायट्रोजन बेसेस. हे आहेत नायट्रोजन बेसेस. बट नायट्रोजन बेसेसला जॉईन झालं का त्याला आपण म्हणणार न्यूक्लिओसाइड. आणि जर शुगर, नायट्रोजन बेसेस हे जे न्यूक्लिओसाइड नावाचं स्ट्रक्चर जर फॉस्फेट ग्रुपला अटॅच झालं तर त्याला टाईड म्हणणार आपण, न्यूक्लिओटाईड. तर मग इथं दिलेलं आहे. पहिल्यांदा रायबोज शुगरला बघूया आपण. तो ॲडेनिनला जर बाळांनो शुगर अटॅच झाली तर त्याला म्हणतात ॲडिनोसिन. हा झाला न्यूक्लिओसाइड. आणि त्याला फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला तर ॲडिनिलिक ॲसिड, कारण फॉस्फेट ग्रुप हा ॲसिडिक असतो, H3PO4. तसं सेम इथून पुढे तुम्ही हे सगळे टेबल बघा. ग्वानिनला शुगर अटॅच झाली का ग्वानोसिन, फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला का ग्वानिलिक ॲसिड. आणि ह्याला दुसरंही नाव देऊ शकतात. ॲडिनिलिक ॲसिड काय बाळांनो? ॲडेनिन प्लस शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप. बट ह्याला आपण काय म्हणू शकतो? ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट पण म्हणू शकतो जर एक फॉस्फेट असेल तर ॲडिनिलिक ॲसिड म्हणू शकता किंवा ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट म्हणू शकता. तसंच ग्वानोसिन त्याला ग्वानिलिक ॲसिड म्हणू शकता किंवा ग्वानोसिन मोनोफॉस्फेट म्हणू शकता. 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्रायफॉस्फेट. तर ह्या पद्धतीनं बघायचं आहे. सायटोसिनला जर शुगर अटॅच झाली रायबोजची तर सायटिडीन, आणि फॉस्फेट ग्रुपला सायटिडिलिक ॲसिड, युरिडिलिक ॲसिड. आणि DNA खूप सोपं आहे, फक्त डिऑक्सी पुढं लावायचं का? कारण एक ऑक्सिजन कमी असतो 2 नंबरच्या कार्बनवर, म्हणून त्याला आपण डिऑक्सिरायबोज शुगर म्हणतो. आणि फक्त यांच्यामध्ये जो एक बेस नायट्रोजन बेस वेगळा आहे त्याला आपण म्हणणार थायमिन. मग ह्याचं डिऑक्सिथायमिडीन तयार होणार. सो डिऑक्सिथायमिडीन ऑलवेज तयार होणार आणि युरिडीन ऑलवेज. ह्याचं डिऑक्सियुरिडीन तयार होणार नाही का? कारण युरॅसिल हा फक्त RNAमध्ये असतो, थायमिन हा फक्त DNA असतो. सो हे स्ट्रक्चर्स तुम्ही बघा, खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट मीन्स रॉंग विथ रिस्पेक्ट टू चार्गॉप्स रूल? फॉस्फेट अँड डिऑक्सिरायबोज शुगर इन इक्वल अमाऊंट. डिऑक्सिरायबोज शुगर DNA असते. तो आणि फॉस्फेट ग्रुप अकर्स इन इक्वल अमाऊंट. हां, हे करेक्ट आहे की डिऑक्सिरायबोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप हे इक्वल अमाऊंटमध्ये असू शकतात. बट देन नेक्स्ट, रेशो ऑफ ॲडेनिन प्लस ग्वानिन टू थायमिन प्लस सायटोसिन इज स्पेसिफिक फॉर स्पेसिस. हा चार्गॉप्स रूल रॉंग आहे. हा जो रेशो आहे ॲडेनिन प्लस ग्वानिन प्लस थायमिन प्लस सायटोसिन म्हणजे ॲडेनिन ग्वानिन काय आहेत बाळांनो? प्युरिन्स आहेत. आणि थायमिन सायटोसिन काय आहेत? पायरिमिडिन्स आहेत. याचा अर्थ हे प्युरिन्स आणि पायरिमिडिन्सचा रेशो ऑलवेज 1 असतो. ऑलवेज 1 असतो. बट आणि हा स्पेसिफिक नसतो स्पेसिसला. सो तो स्पेसिसमध्ये व्हेरिएबल असतो. त्यामुळे हे स्पेसिफिक फॉर स्पेसिस हे चुकीचं आहे. इट इज अ नॉट स्पेसिफिक फॉर स्पेसिस. सो हे बरोबर आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे बाळांनो. म्हणून हे आन्सर आहे आपलं. लक्षात ठेवा, रेशिओ ऑफ प्युरिन्स A+G म्हणजेच काय बाळांनो? प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स हा इक्वल टू 1 असतो आणि इट इज नॉट स्पेसिफिक फॉर स्पेसिस. प्रत्येक स्पेसिसमध्ये तो व्हेरिएबल असू शकतो, बट एका स्पेसिसमध्ये हा 1 असणार, म्हणजे प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स इक्वल असणार. देअर आर डबल हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन ॲडेनिन अँड थायमिन अँड ट्रिपल बॉन्ड बिटवीन ग्वानिन अँड सायटोसिन. हे मागाशीच बघितलं, हे स्टेटमेंट बरोबर आहे, त्यामुळे आन्सर नाही आपलं. मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्युरिन्स इज इक्वल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पायरिमिडिन्स. आताच बघितलं, प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स हे इक्वल असतात चार्गॉप्स रूल्सनुसार. सो करेक्ट आन्सर इज द 2. आणि ह्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलेलं आहे. चार्गॉप्स हे ॲडेनिन थायमिन इक्वल असतात, ग्वानिन सायटोसिन इक्वल असतात आणि ह्यांचा रेशो बाळांनो 1 असतो. आणि हा
ऑलवेज वन इन अ डबल स्टँडर्ड DNA आणि नॉट स्पेसिफिक. हे इम्पॉर्टंट आहे. तो हा स्पेसिफिक नाही, विशिष्ट नाही. हा काय बघू शकतो, प्रत्येक स्पेसिसमध्ये व्हेरिएबल आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, द बॉन्ड बिटवीन फॉस्फेट अँड हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ शुगर इज. फॉस्फेट ग्रुप अँड हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ शुगर म्हणजेच हे काय म्हणतायत, पॉलिन्यूक्लियोटाईड कसा तयार होतो. पॉलिन्यूक्लियोटाईड म्हणजे काय, एक न्यूक्लियोटाईड दुसऱ्या न्यूक्लियोटाईडला कसा अटॅच होतो. तर एक न्यूक्लियोटाईड दुसऱ्या न्यूक्लियोटाईडला अटॅच होण्यासाठी त्याचा फॉस्फेट ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुपला अटॅच होणार, कोणाच्या, शुगरच्या. त्यामुळे हा असतो फॉस्फोडायस्टर बॉन्ड. तो ग्लायकोसिडिक बॉन्ड हा 2 शुगरला जॉईन करतो. ईस्टर बॉन्ड हा ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिडला जॉईन करतो. हायड्रोजन बॉन्ड हे सगळे इकडे असतात, माहीत आहे आपल्याला, प्रोटीनमध्ये सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये हे असतात. भरपूर ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे. तो याचा अर्थ आपलं आन्सर आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आणि इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. हे आहे एक न्यूक्लियोटाईडमध्ये हे काय आहे, शुगर आहे. हे आहे, हे बाळांनो, नायट्रोजन बेस आहे हा. आणि हा काय आहे, फॉस्फेट ग्रुप आहे. आणि खालीही सेम तसंच आहे. तो हा फॉस्फेट ग्रुप आहे आणि हा एक न्यूक्लियोटाईड दुसऱ्या न्यूक्लियोटाईडला कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणजे डिहायड्रेशन रिॲक्शन न होणार आहे. इथं बाळांनो हा तयार झालेला आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आणि हा कार्बन नंबर 1, 2, 3 याचा अर्थ 3 कार्बन नंबरवरच्या हायड्रॉक्सिल ग्रुपला हा जॉईन होतोय. आणि इकडला कार्बन नंबर आहे बाळांनो 5 नेक्स्ट शुगरचा. वरच्या शुगरचा 3 आहे, खालच्या शुगरचा 5 नंबरचा कार्बन आहे. आणि इथं जो मध्ये आहे तो आहे फॉस्फोडायस्टर बॉन्ड. याचा अर्थ एक न्यूक्लियोटाईड दुसऱ्या न्यूक्लियोटाईडला फॉस्फोडायस्टर बॉन्डनं अटॅच होणार आहे. लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट विथ रिस्पेक्ट टू मेटाबॉलिक रिॲक्शन्स. मेटाबॉलिक रिॲक्शनमध्ये कॅटाबॉलिक अँड ॲनाबॉलिक रिॲक्शन्स इन्व्हॉल्व होणार आहेत आपल्या सेल्समधल्या. देअर इज अ नो अनकॅटलाइज मेटाबॉलिक रिॲक्शन इन अ लिव्हिंग सिस्टीम. हे स्टेटमेंट बरोबर आहे. एकही अशी आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन नाही जी की एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये होत नाही. एन्झाईम्स काय करतात, कॅटलिस्ट म्हणून काम करतात. कॅटलिस्ट म्हणजे काय, जे रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करतात रिॲक्शनचा. सो देन नेक्स्ट, इव्हन CO2 डिझॉल्विंग इन वॉटर इज अ फिजिकल प्रोसेस इज अ कॅटलाइज रिॲक्शन इन लिव्हिंग सिस्टीम. लिव्हिंग सिस्टीममध्ये वॉटरमध्ये CO2 मिक्स होणं ही सुद्धा कॅटलाइज रिॲक्शन आहे. हे बरोबर आहे. कुठली एन्झाईम याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं, कार्बॉनिक अनहायड्रेस. आणि हे कार्बॉनिक अनहायड्रेस काय करतं, वॉटर आणि CO2 मिक्स करून H2CO3 तयार करतं, कार्बॉनिक ॲसिड. आणि हे जे कार्बॉनिक ॲसिड आहे हे इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बॉनिक अनहायड्रेसमध्ये झालं तर ह्याचे मॉलिक्युल्स 6 लाख मॉलिक्युल्स पर सेकंड तयार होतात. आणि जर ही रिॲक्शन इन ॲब्सेन्स ऑफ कॅटॅलिस्ट जर झाली आउटसाईड लिव्हिंग सिस्टीम तर ह्याचे ओन्ली 200 मॉलिक्युल्स तयार होतात पर आवर. बघा, एका तासामध्ये फक्त 200 मॉलिक्युल्स तयार होतात कार्बॉनिक ॲसिडचे. बट हे जर एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये झाली तर त्याचे 6 लाख मॉलिक्युल्स तयार होतात एका सेकंदामध्ये. याचा अर्थ ह्या दोन रिॲक्शनमध्ये ही अनकॅटलाइज रिॲक्शन आहे, ही कॅटलाइज रिॲक्शन आहे. तर कॅटलाइज रिॲक्शनचा रेट हा 10 मिलियन टाइम्स इन्क्रीज झालेला आहे. तो टाइम्स इन्क्रीज जो की खूप जबरदस्त आहे. म्हणून आपल्या बॉडीमध्ये फास्ट होण्यासाठी ऑल रिॲक्शन ह्या कॅटलाइज रिॲक्शन असतात. इव्हन CO2 मिक्सिंग विथ वॉटर जी की फिजिकल प्रोसेस आहे ती सुद्धा एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये होते. आणि कुठले एन्झाईम, कार्बॉनिक अनहायड्रेस. दॅट्स वाय हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. द प्रोटीन्स विथ कॅटालिटिक पॉवर आर नेम्ड एन्झाईम्स. यस, ज्या प्रोटीनला कॅटालिटिक पॉवर आहे म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करण्याची पॉवर आहे त्याला आपण एन्झाईम्स म्हणतो. हे स्टेटमेंट पण बरोबर आहे आणि म्हणून आपला आन्सर आहे ऑल ऑफ द करेक्ट. अशा पद्धतीने हे आपले 10 क्वेश्चन्स आपण व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत अलॉंग विथ एक्सप्लेनेशन. मला गॅरंटी आहे की ह्या एक्सप्लेनेशनचा तुम्हाला फायदा होईल, तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि एक्झाममध्ये ह्याचा वापर करता येईल. सो माझे जर एफर्ट्स तुम्हाला बेनिफिट
करत असतील तर नक्की ॲज अ टोकन ऑफ माय एफर्ट म्हणून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स लवकरात लवकर भेटतील. थँक्यू.